ठाकरेंच्या पक्षाची यादी जाहीर झालेली आहे। आतापर्यंत महाविकास आघाडीचं जागा वाटप नेमकं काय असेल हे स्पष्ट नाहीये, परंतु त्याआधीच ठाकरेंनी शिवसेनेची यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये किती जागांवरती उमेदवार उभे केलेले आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपण सातत्याने पाहतो एकीकडे महायुतीनं जागा वाटपामध्ये आणि उमेदवार घोषित करण्यात बाजी मारलेली असताना महाविकास आघाडीचं चर्चेचं गुऱ्हाळ काही केलं थांबत नव्हतं। आज सुद्धा बैठकांवरती बैठका झाल्या, पण यादी कधी जाहीर होणार, जागा वाटप कधी थांबणार याबद्दलची कोणतीही खात्री एकाही नेत्याकडनं दिली जात नव्हती। पण या सगळ्या गोंधळात आणि या सगळ्या चर्चासत्रांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी आता जाहीर झालेली आहे। शिवसेनेच्या काही उमेदवारांना याआधीच एबी फॉर्मचं वाटप झालंय। चाळीसगावमधनं उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे। आणखी कुणाकुणाची नावं, खास करून ठाण्यामध्ये जिथे हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळणार आहे, अशा मतदारसंघांमधनं कुणाकुणाला उमेदवारी मिळते हे आता बघावं लागणार आहे। माहीममध्ये जिथे उद्धव ठाकरेंचे पुतणे लढतायत तिथे सुद्धा आजच महेश सावंत यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। आणखी एक नवी यादी येते, 65 उमेदवारांची यादी आहे। उदय जाधव आपल्याला माहिती देतील। उदय, उदय आवाज पोहोचतोय? ही यादी आपण स्क्रीनवर पाहतोय। चाळीसगावमधनं उन्मेष पाटील, पाचोरामधनं वैशाली सूर्यवंशी, मेहकरमधनं सिद्धार्थ खरात, बाळापूरमधनं नितीन देशमुख, अकोला पूर्वमधनं गोपाल दातकर, वाशिममधनं सिद्धार्थ देवळे, बडनेरामधनं सुनील खराटे, रामटेकमधनं विशाल बरबटे, वणीतनं संजय देरकर, लोहामधनं एकनाथ पवार, कळमनुरीमधनं संतोष टारफे, परभणीतनं डॉक्टर राहुल पाटील, गंगाखेडमधनं विशाल कदम, सिलोडमधनं सुरेश बनकर, कन्नडमधनं उदयसिंह राजपूत, संभाजीनगर मध्यमधनं किशनसिंग तनवाणी, संभाजीनगर पश्चिममधनं राजू शिंदे। 18वं नाव आहे वैजापूर मतदारसंघातनं दिनेश परदेशी यांचं। नांदगावमधनं गणेश धात्रक यांना उमेदवारी मिळाली आहे। मालेगावमधनं अद्वै हिरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। निफाडमधनं अनिल कदम, नाशिक मध्यमधनं वसंत गीते, नाशिक पश्चिममधनं सुधाकर बडगुजर, पालघरमधनं जयेंद्र दुबळा, तर बोईसरमधनं डॉक्टर विश्वास वळवी यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं उमेदवारी मिळाली आहे। तर ठाण्यातनं राजन विचारे यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झालंय। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली आहे। जागा वाटपाची ही चर्चा पुढे सरकत नसताना महाविकास आघाडीत आता बाजी मारलेली आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेनं 65 उमेदवारांची यादी ठाकरेंच्या पक्षानं जाहीर केली आहे। अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षांनी आपापल्या याद्या स्पष्ट केलेल्या नाहीत, परंतु राष्ट्रवादीमधनं आधीच काही जणांना उमेदवारीचे एबी फॉर्मही दिले गेलेले आहेत। शिवसेनेत ठाकरेंच्या पक्षाची पहिली यादी जाहीर होते। यामध्ये काही विद्यमान आमदारांना ही संधी मिळाली आहे। ठाण्यातनं राजन विचारेंना उमेदवारी देण्यात आली आहे। ठाणे लोकसभेतनं राजन विचारे लढलेले होते। चेंबूरमधनं प्रकाश फातर्पेकर यांना संधी मिळते। आणखी काही नावं, गेवराईमधनं बदामराव पंडित, धाराशिवमधनं कैलास पाटील, परांड्यातनं राहुल ज्ञानेश्वर पाटील, बार्शीमधनं दिलीप सोपल, सोलापूर दक्षिणमधनं अमर रविकांत पाटील, सांगोलेमधनं दीपक आबा साळुंखे, पाटणमधनं हर्षद कदम, गुहागरमधनं भास्कर जाधव, रत्नागिरीतनं सुरेंद्रनाथ माने, राजापुरातनं राजन साळवी, कुडाळमधनं वैभव नाईक, त्यामुळे निलेश राणे वैभव नाईक हा सामना रंगणार आहे। सावंतवाडीमधनं राजन तेली, राधानगरीमधनं केपी पाटील आणि शाहूवाडीतनं सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी जाहीर होती आहे। भास्कर जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। भास्कर जाधवजी, तुमचं सगळ्यात आधी अभिनंदन, उमेदवारी जाहीर झाली आहे। काय पहिली प्रतिक्रिया यादीवरती? धन्यवाद। माझी प्रतिक्रिया अशी आहे की पहिल्यांदा माझी उमेदवारी आणि ह्या उमेदवारी बरोबर निश्चितपणे माझा होणारा विजय हा मी सुरुवातीलाच हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित करतो। पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। हा आता माझ्या आयुष्यातली ही माझी 9वी निवडणूक आहे। हो, 9वी निवडणूक आहे आणि म्हणून निश्चितपणे समाधान आहे, आनंद आहे। जनतेवर माझा विश्वास आहे। मी निवडून तर नक्की येईन आणि खूप मोठ्या मताधिक्याने मी निवडून येईन। विजयाचा विश्वास आपण भास्कर जाधवजी व्यक्त करताय आणि 65 उमेदवारांची ही पहिली यादी, पण महाराष्ट्राला उत्सुकता आहे की या निवडणुकीत
शिवसेना एकूण जागा किती लढवणार आहे? आता असं आहे की त्या संदर्भात मला आता काहीच सांगता येणार नाही. हं, एकंदरीत ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये थोडंसं नाही म्हटलं आणि आपण कितीही नाही म्हटलं तरी आता ते फार काही लपून राहिलेलं नाही. हो, आपल्याला की थोडंसं जागा- थांबवते मी 30 सेकंदांसाठी, कारण हाय व्होल्टेज लढती जिथे होणार आहेत त्याची आपण यादी पाहतोय किंवा ती नावं पाहतोय. ठाण्यामधनं राजन विचारेंना उमेदवारी जाहीर झाली आहे. कोपरी पाचपखाडीमधनं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात केदार दिघे यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे. वांद्र्यातनं वरुण सरदेसाईंना उमेदवारी मिळाली आहे. वरळीमधनं आदित्य ठाकरे लढतील. भास्करजी आपल्याकडे पुन्हा एकदा येते. आपण सांगत होतात की एकूण किती जागांवरती शिवसेनेचा दावा असेल किंवा किती जागा सेनेला मिळतील? जागा किती मिळतील हे मला सांगणं कठीण आहे मॅडम, कारण त्या कुठल्याही चर्चेच्या बैठकीमध्ये मी कधीच नव्हतो. परंतु एकंदरीत जी काही चर्चा चाललेली होती ती 2019 साली शिवसेना हा या महाविकास आघाडीमध्ये 1 नंबरचा पक्ष होता आणि म्हणून मिळणाऱ्या जागा ह्या 1 नंबरच्या असतील असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. अजून एक ह्याच्यातला मुद्दा की जेव्हा निवडणुकीला कुठलाही पक्ष युती आघाडी म्हणून सामोरा जात असतो तेव्हा संभ्रम न अशा याद्यांचं जर का वाटप किंवा याद्या जाहीर होणं खूप काळ लांबलं तर कार्यकर्त्यांच्या मनात सुद्धा संभ्रम निर्माण होऊ शकतो. तर याबद्दल एक छोटीशी टिप्पणी तुम्ही कराल का? टिप्पणी म्हणजे मॅडम असं आहे की निवडणुका बोलण्याकरता खूप सोप्या आहेत, हो. परंतु लढण्याकरता खूप अवघड आहे. हो, पूर्वीसारख्या एखाद्या शहरामध्ये एखादी बैठक घेतली, सभा घेतली, गावामध्ये जाऊन एखाद्या गाव पुढाऱ्यासमोर बसलो, ती संपूर्ण गाव आपल्याला मतदान करायचा. भास्करजी आता अशी पुन्हा परिस्थिती येते, राहिलेली कारण नाही. तुमचेच आणखी एक सहकारी सध्या आपल्या सोबत आहेत ज्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. केदार दिघे आपल्या सोबत आहेत. केदारजी नमस्कार. मोठं आव्हान या निवडणुकीमध्ये किंवा मोठी जबाबदारी आपल्या पक्षानं आपल्या खांद्यावर या निवडणुकीमध्ये दिलेली आहे. थेट मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उमेदवारी. आपली प्रतिक्रिया? नक्कीच मी सर्वप्रथम तर भाग्यवान समजतो की वंदनीय बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आज माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी आणि विश्वास सन्माननीय उद्धव साहेबांनी दाखवलाय आणि ही ठाणेकर जनता खरं खोटं याची जाण ठेवते. म्हणून मला असं वाटतं की जी काही जबाबदारी माझ्यावरती टाकलेली आहे ती निश्चितपणे त्याला न्याय देण्याचं काम मी माझ्या प्रयत्नांनी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने त्या विधानसभामध्ये नक्कीच करेन. कोणती आव्हानं वाटतायत या निवडणुकीला सामोरं जाताना पक्ष म्हणून, उमेदवार म्हणून? नाही, मला असं वाटतं की बघा, त्या विधानसभेमध्ये कोणतीही निवडणूक जर का बघितली तर आपल्याला आव्हानं असतातच. ती छोटी काय मोठी काय, शेवटी तुम्हाला लढायचं असतं. पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला लोकांना न्याय कसा देता येईल आणि ज्या विधानसभेचं नेतृत्व आपण करणार आहोत तर लोक ठरवत असतात की कोणता उमेदवार योग्य ठरेल आणि त्यांच्या पद्धतीने जे 15-20 वर्षामध्ये ज्या पद्धतीचा नुसता विधानसभा वाईज जे काय दिसायला चांगलं वाटतंय पण त्या विधानसभेमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा उत्कर्ष होत नसेल, तिकडे जर का काही बदलाव घडत नसेल व तरुणांना जर का योग्य तो मार्ग दिसत नसेल तर मला असं वाटतं ती एक मोठी जबाबदारी माझ्यावरती आहे. सो येणाऱ्या पुढच्या म्हणजे जी काय निवडणूक आपल्याला ही लढवायची आणि उद्या लोकांच्या आशीर्वादाने जिंकून आलो तर नक्कीच तिकडे लोकांचं उत्कर्ष कसं हा एकमेव उद्दिष्ट ठेवून काम केलं जाईल. अच्छा, कोणते कोणते प्रमुख मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात, मतं मागणार आहात? मला असं वाटतं त्या विधानसभा क्षेत्रामध्ये जिकडे कोपरी पाचपखाडी विधानसभा क्षेत्र आहे अनेक असे मुद्दे आहेत. आरोग्यापासून घेऊन तुमच्या नोकरीपासून घेऊन व्यवसायापासून घेऊन रस्त्यांचे, कचऱ्याचे अनेक अशा समस्या आहेत ज्याला लोक त्रासलेली आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन गेल्या 3 वर्षाचं गलिच्छ राजकारण जर का आपण बघाल तर त्याला कुठेतरी उत्तर देणं जनता वाट बघते आणि मला खात्री आहे की कुठेतरी हे परिवर्तन होईल आणि लोकांना एक योग्य जी काही दिशा हवी आहे ते देण्याचं आम्ही एक काम नक्कीच करू.